नमस्कार मित्रांनो, डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज जी आपण घटना पाहणार, जो अनुभव पाहणार आहोत, मेंढपाळ म्हणजे धनगर समाजातील कुटुंब या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात असे ते शेळ्या मेंढ्यांना घेऊन प्रवास करत असतात. एके दिवशी संध्याकाळी त्यांनी नदीच्या काठी एका गावामध्ये मुंबई गोवा हायवेच्या बाजूला वस्ती केली. वस्तीला ते थांबले. रात्रभर तिथे थांबावं आणि मग पुढच्या गावी निघून जावं. तर रात्री ते तिथे थांबले. त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि नंतर रात्री झोपलेले असताना त्या रात्री त्यांच्यासोबत काय घडलं किंवा कोणता असा भयानक अनुभव त्यांना, त्या धनगर समाजातील लोकांना, त्या कुटुंबाला आला, तो आज आपण या भयकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, ही गोष्ट 1970 सालची आहे. बरीच वर्ष झाली. त्यावेळीचा तो जुना मुंबई गोवा हायवे. आजूबाजूला घरांची संख्या कमी होती. वाहनांची तर संख्या ही फारच नगण्य होती, म्हणजे फार कमी होती. फार कमी वाहनं त्यावेळी हायवेवरती होती. आणि धनगर समाजातील लोकांचं कसं असतं, की त्या शेळ्या मेंढ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवतात. म्हणजे हा एक काय प्रकार असतो, की शेळ्या मेंढ्या शेतकरी आपल्या शेतामध्ये 8 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, 15 दिवसासाठी बसवतात. कारण मग त्यांच्यापासून मिळणार ते लेंडी खत असतं ना, ते जमिनीला सुपीक असतं. जमीन सुपीक बनते. त्यामुळे ते शेतकरी या धनगर समाजातील लोकांना आपल्या शेळ्या मेंढ्या आपल्या शेतामध्ये बसवायला सांगतात. त्याच्या मोबदल्यात त्यांना पैसे देतात, अन्नधान्य देतात. असा तो एक व्यवहार असतो त्यांचा. दौलत आणि रामा नावाचे दोन धनगर समाजातील युवक असतात. एक मोठा भाऊ, एक छोटा असतो. दौलत असतो मोठा आणि रामा छोटा भाऊ असतो. आणि त्यांचं कुटुंब, त्यांच्या 2 पत्नी आणि त्यांच्या दोघांची 2-2 मुलं. ह्यांचा हाच एक धंदा होता, की शेळ्या मेंढ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवणं, त्याच्या मोबदल्यामध्ये पैसे घेणं. आता ह्यांचा हा प्रवास हायवेपासून कणकवलीपासून सुरू झाला. कुडाळच्या दिशेने येण्यासाठी हे निघाले होते. या गावामध्ये थांबायचं. काही शेतकऱ्यांनी 8 दिवस बसवायचे, 4 दिवस बसवायचे शेळ्या मेंढ्या, मग पुढच्या गावात निघून जायचं. असा तो त्यांचा एक कार्यक्रम होता. आता ते कणकवलीवरनं जवळ-जवळ 10-12 किलोमीटर पुढे आले होते आणि आता संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाली. आता मग संध्याकाळ झाल्यानंतर मग थांबायचं कुठे? तर एखाद्या ठिकाणी नदी असेल, पाण्याची व्यवस्था असेल, तिथे मग शेळ्या मेंढ्यांना देखील पाणी मिळेल, आपल्याला जेवण करण्यासाठी पाणी मिळेल, यासाठी त्यांनी एका नदीच्या किनारी शेळ्या मेंढ्यांना थांबवलं. आणि सगळं आपलं सामान वगैरे सगळं तिथे नदीच्या बाजूला एक सपाट जागा होती. तिथे त्यांनी ते सगळं ठेवलं. शेळ्या मेंढ्यांना तिथे थांबवलं. आता बऱ्यापैकी अंधार पडायला लागला होता. दौलत आणि रामा दोघांनीही कंदील पेटवला आणि कंदील झाडाच्या फांदीला टांगून ठेवला. तोपर्यंत साड्या एकमेकांना जोडून असं त्यांनी एक पाल बनवलं होतं. एक कापड बनवलं होतं. ते कापड असं काट्यांनी त्याची झोपडी तयार केली आणि त्या झोपडीमध्ये बायका मुलांना तिथे थांबायला सांगितलं. त्यांना चूल वगैरे घालून दिली. नदीचं पाणी आणलं आणि मग जेवणाला सुरुवात झाली. राम आणि दौलत या दोघांच्या बायकोनी तिथे जेवण वगैरे करायला सुरुवात केली. म्हणजे भाकरी भाजायला वगैरे काय करायला सुरुवात केली. आता शेळ्या मेंढ्यांनी हा दोघांनी एकत्र केले आणि म्हणता थंडीचे ते दिवस होते. कडाक्याची थंडी होती. अंगाला अतिशय गोठवणारी, रक्त गोठवणारी, अंगाला थंडगार करणारी अशी ती थंडी. रामा आणि दौलत दोघांनी तोपर्यंत बाजूला एक शेकोटी केली आणि शेकोटीला दोघेही बसलेत आणि त्याच्या चर्चा चालल्या. आता पुढच्या कोणत्या गावी जायचं, त्यानंतर कुठच्या गावी जायचं, असं ते चाललंय. हा मुंबई गोवा हायवेवरनं त्यांचा तो प्रवास चाललेला आहे. कारण आतमधल्या गावात जाणं त्यांना शक्य नव्हतं, म्हणून ते सरळ त्या रोडने चालले होते. आता म्हणता दोघांचंही जेवण वगैरे बनवून झालं आणि बायकांबरोबर थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या आणि 9-9:30च्या दरम्यान त्या कंदिलाच्या उजेडामध्ये कंदील त्यांनी मध्ये ठेवला आणि सगळेजण त्यांची बायका मुलं गोल बसून भाकरी आणि काय ती चटणी काय त्यांनी बनवली होती ती सगळ्यांनी खायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत 2 कुत्रे होते त्यांचे. म्हणजे धनगर समाजातील लोक जेव्हा शेळ्या मेंढ्या घेऊन जातात त्यांच्यासोबत कुत्रे त्यांचे असतातच आणि ते खतरनाक असतात. आणि ही माणसं देखील धनगर समाजातली खतरनाक असतात किंवा ती फार डेअरिंगबाज असतात, धाडसी असतात. आता गप्पा गोष्टी करता करता सगळ्यांचं जेवण आटपलं. जेवण आटपल्यानंतर बायकांनी भांडी वगैरे धुतली आणि ती स्वच्छ करून ठेवली. रामा आणि दौलत आपल्या बायकांना म्हणाले, की तुम्ही त्या झोपडीमध्येच झोपा. तुम्ही बाहेर झोपू नका. थंडी लागते, मुलांना थंडी लागेल. म्हणून त्या झोपडीमध्ये झोपल्या. झोपडीच्या काही एक 50 फूट अंतरावरती एक असं झाड होतं आणि त्या झाडाच्या बाजूलाच ना थोडासा एक सपाट असा एक भाग होता जमिनीचा. आजूबाजूला सगळीकडे गवत रुजलेलं होतं. पण तो थोडासा असा पॅसेज होता ना, एक अर्ध्या गुंठ्याचा. तो अतिशय स्वच्छ होता.
तिथे गवत उगवलेलं नव्हतं आणि अतिशय स्वच्छ असा होता. या दोघांनी ठरवलं झाड पण वरती आहे, अंगावरती दव वगैरे पडणार नाही. या झाडाच्या खाली आपण झोपायचं, असं ह्या रामाने आणि दौलतने ठरवलं. आणि शेळ्या मेंढ्या समोर आहे, त्यांच्यावरती लक्ष राहील. कोणतरी एखादा हिंस्र प्राणी येईल, त्यांची शिकार करेल, त्याच्यावरती लक्ष राहील. दोघांनी आता तो कंदील ज्या झाडाखाली ते झोपणार होते, तिथे त्या झाडाला फांदीला अडकवून ठेवला आणि दोघांनीही त्यांच्याकडे जी घोंगडी होती, ती घोंगडी त्या सपाट जागेवरती, स्वच्छ असलेल्या त्या जागेवरती पसरली. पसरली आणि एक-एक गोळदी अंगावरती घेण्यासाठी म्हणून दोघांनी घेतली, कारण थंडी भरपूर होती आणि या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी म्हणून दोघांनी ही गोळदी अंगावरती घेतली. आणि दोघेही भाऊ त्या झाडाच्या खाली आभाळाच्या दिशेने तोंड करून चांदण्यांच्या त्या प्रकाशामध्ये गप्पा गोष्टी करतायत. म्हणता म्हणता दौलतला कधी झोप लागली त्याला काही कळालं नाही आणि तो अतिशय कमी वेळामध्ये अक्षरशः घोरू लागला. रामाला काही झोप येत नव्हती. आता 10:30 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. त्याला झोप डोळ्यावरती यायची आणि आता त्याला झोप लागते, डोळा लागणार एवढ्यात त्याला पुन्हा एकदा जाग यायची आणि तो खडबडून जागा व्हायचा आणि परत मग त्याला 15-20 मिनिटं झोप लागायची नाही. असं त्याच्या बाबतीमध्ये विचित्र असं 11 वाजल्यापासून होत होतं. आता मात्र अ, रामा घाबरला, की असं काय? एरवी आपण सगळीकडे प्रवास करतो, चालतो, त्यामुळे दमल्यानंतर पडल्या-पडल्या आपल्याला झोप लागते. पण आज असं काय होतं? इथे झोपल्यानंतर झोप मात्र लागत नाहीये. झोप लागायला येते, डोळा लागतो असं वाटतं आणि खडबडून पुन्हा एकदा जाग येते. म्हणता-म्हणता आता 12 वाजले. 12 वाजता आता ह्याने डोळे मिटून राहायचं, म्हणजे झोप लागेल असं मनाशी ठरवलं आणि रामाने डोळे मिटून तो त्या घोंगडीवरती पडून राहिला. घोंगडीवरती पडलेला असताना त्याचे 2 कुत्रे त्यांच्या बाजूलाच बसले होते. जिथे त्यांनी अंथरूण घातलं होतं त्याच्या बाजूलाच ते कुत्रे दोन्ही बसले होते. कुत्र्यांनी 12च्या दरम्यान जोरदार भुंकायला सुरुवात केली. कुत्रे जोरदार भुंकतायत. ह्या दोघांनाही आता जाग आली. म्हणजे रामा झोपलाच नव्हता, पण दौलत झोपेतून उठला आणि तो विचारतो, की "काय झालं? कोण हिंस्र प्राणी वगैरे आला की काय शेळ्या मेंढ्यांकडे?" त्याने कंदील घेतला आणि कंदिलाच्या उजेडामध्ये गोल त्या शेळ्या मेंढ्यांच्या भोवती एक चक्कर मारून आला तो. तो कोणी नव्हतं. कुत्रे मात्र जोरदार भुंकत होते. ह्या दोघांनाही वाटलं, की काहीतरी एखादा प्राणी त्यांनी पाहिला म्हणून ते जोरदार भुंकतायत. त्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि दोघेही पुन्हा एकदा त्या घोंगडीवरती येऊन झोपले. अंगावरती गोधडी घेतली. आता मात्र दौलत नेहमीसारखा त्याला लगेच झोप लागली. रामा मात्र तळमळतोय अंथरुणावरती, याला झोप लागेना. 12:15च्या दरम्यान एक अशी विचित्र घटना घडली, की रामाला ज्या ठिकाणी त्या झाडाखाली ते झोपले होते, त्याच्या आजूबाजूने कोणीतरी बाई रडते, मध्येच हसते असा त्याला एक भास होऊ लागला. त्याला असं वाटू लागलं, की कोणतरी रडतंय बाजूला. त्याला असं पहिल्यांदा वाटलं, की आपल्या जी बायको आहे किंवा वहिनी आहे त्यांच्यापैकी कोण बोलतोय. म्हणजे बायकोला हाक मारली. बायको उठली. त्याने विचारलं, "काय गं तू आता हसलीस काय?" ती म्हणाली, "नाही, आम्ही झोपलोय. का तुम्हाला झोप लागत नाहीये का?" तो म्हणाला, "नाही, ठीक आहे, लागते झोप, तुम्ही झोपा" म्हणून. तो पुन्हा एकदा अंथरुणावरती पडला. आता त्याला ती झोपच लागेना. अक्षरशः त्याचा जीव असा तळमळत होता. त्याने आता एका कुशीवरती झोपण्याचा प्रयत्न केला आणि जसा तो कुशीवरती झोपला ना मित्रांनो, तर त्याचा कान तो जमिनीच्या दिशेने गेल्यानंतर त्या जमिनीतून कोणतरी बोललेल्याचा, बाई माणूस कोणतरी बोलते, मध्येच ती रडते, मध्येच किंचाळते, असा जमिनीतून आवाज येऊ लागला. ह्याला काही समजेना. जसा मी आता कुशीने परतलो आणि जसं माझा कान जमिनीच्या दिशेने गेला, तर जमिनीतून कोणतरी बोलतंय किंवा जमिनीतून कोणतरी कुजबुजतंय याचा आवाज येतोय. असं होणं शक्य नाही. तो दुसऱ्या कुशीवरती वळला. त्याला वाटलं मला भास होत आहे. काहीतरी विचित्र माझ्या बाबतीमध्ये घडतंय हे त्याला समजत होतं. दुसऱ्या कुशीवरती जेव्हा मित्रांनो तो झोपला ना, तर एक विचित्र असा त्याला आवाज आला. जशी आपण लाकडं लावतो आणि लाकडं लावल्यानंतर लाकडं पेटतात आणि त्या लाकडं पेटत असतानाच एक फट-फट असा एक आवाज येतो बघा पेटलेल्याचा, निखाऱ्यांचा किंवा त्या लाकडांचा. तर काहीतरी पेटतंय जमिनीच्या खाली असा त्याला त्या जमिनीतून त्याच्या कानावरती आवाज येऊ लागला. आणि हा म्हणतो, की असं काय होतंय? या कुशीवरती मी झोपलो तर बाई कोणतरी खाली रडते, कुजबुजते, असा आवाज येतो. या कुशीवरती झोपलोय. हा कान माझा जमिनीच्या दिशेने गेल्यावरती यातून काहीतरी पेटतंय, लाकडं पेटतायत असा आवाज येतो. ह्याला काही समजेना, की असा काय विचित्र प्रकार आहे. आता मात्र तो उठला आणि अंथरुणावरती बसला. त्याला काही समजेना, हा काहीतरी विचित्र प्रकार आहे त्याच्या लक्षामध्ये आला होता. त्याला झोप लागेना. कुत्रे आता पुन्हा एकदा 12:30 पावणे 1 वाजला होता आणि कुत्रे जोरदार भुंकू लागले. आता मात्र रामा काही उठला नाही.
कारण कुत्र्याने काहीतरी एखादा प्राणी पाहिला असेल, रात्रीचे फिरणारे प्राणी असतात, तो पाहून भुकत असते म्हणून त्याने तो दुर्लक्ष केला. पण कुत्रे मात्र काहीतरी विचित्र असं काहीतरी पाहिल्यासारखं, त्यांचे देखील चेहरे असे भयभीत झाल्यासारखे रामाने पाहिले. रामा दोघांना सांगतो, "घाबरू नका. काय झालं? काय पाहिलत तुम्ही? अरे शांत झोपा. मला पण आज झोप येत नाहीये. काय होतंय काय कळत नाहीये." रामा कुत्र्यांना पण सांगतो. कुत्रे असे हातावरती मान ठेवून त्याच्या बाजूला आता पडून राहिले होते. अक्षरशः त्यांचे डोळे देखील लागत नव्हते. अक्षरशः दोघंही कुत्रे सतत डोळे ठेवून उघडे ठेवून पाहत होते. रामाने आता ठरवलं, काही नाही करायचं, आता झोपायचं. कोणताही विचार मनामध्ये आणायचा नाही. कोणतेही आवाज आले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि झोपायचं नाही. उद्या सकाळी आपल्याला परत काम करायचं आहे. शेळ्या मेंढ्यांना चरवायचं आहे. दिवसभर उन्हामध्ये काम करायचंय. आता हा पुन्हा एकदा झोपण्याचा प्रयत्न करतोय. आता आकाशाच्या दिशेने तो पुन्हा एकदा पाहतोय. आकाशातलं ते चांदणं त्या सगळ्या झाडांच्या पानांच्या पट्टीतून अगदी स्पष्ट दिसत होतं. आजूबाजूला सगळीकडे चांदण्याचा उजेड होता. आणि मित्रांनो, अचानक त्यांच्या बाजूने दोन्ही कुत्रे उठले आणि समोरच्या दिशेने धावल्याने जोरजोरात भुंकतायत, जोरजोरात भुंकतायत. ह्याला काही कळेना. हा पुन्हा एकदा उठला. त्याचा तो जीव राहीना. कारण शेळ्या मेंढ्या होत्या. त्यांच्यावर कोणतरी झडप घालेल या भीतीने तो उठला. पण तो गेला नाही. त्याने कंदिलाचा असा वरती करून पाहिलं तर कोणी नव्हतं. हा पुन्हा एकदा झोपलाय. आता मात्र त्याला थोडीफार झोप लागली. मन शांत झालं आणि त्याला झोप लागली. जशी झोप लागली, तसं आजूबाजूचं वातावरण त्याला सगळं शांत वाटलं आणि त्याला बऱ्यापैकी झोप लागली. आणि 10-15 मिनिटं झाली असेल, म्हणजे 1 सव्वा 1 चा टायमिंग असेल तो. 15 मिनिटात त्याला त्याचे डोळे धाडकन उघडले. उघडले आणि तो इकडे-तिकडे पाहू लागला. सगळीकडे शांत वातावरण, रातकिड्यांची किरकिर. कुत्रे मात्र आता दोन्हीही त्यांच्या पायाखाली झोपलेले याने पाहिले. आणि आता मात्र ह्याला जाग आली. जाग आल्यानंतर हा घामाघूम झालेला होता. त्याने थोडंसं वळून आपल्या आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या उजव्या बाजूला, म्हणजे भाऊ त्याचा या साईडला झोपलाय आणि त्याच्या उजव्या बाजूला एक 3-4 फूट अंतर सोडून एक पांढरी शुभ्र साडी नेसलेली आणि तिच्या अंगावरती अर्ध्यापर्यंत असं पांढरं शुभ्र कापड घातलं होतं आणि ती बाई त्याच्या बाजूला अशी झोपलेली आहे आणि तिचे हात आणि पाय अक्षरशः त्या पांढऱ्या कापडाच्या आतमध्ये आहेत आणि ती अशी बाजूला झोपली आहे असं त्याला दिसलं. हा धाडकन उठला. पाहिलं तर एक बाई आपल्या बाजूला झोपली आहे. त्याला काही कळेना. पांढरी शुभ्र साडी नेसलेली, पांढरं कापड अंगावरती घेतलेली, केस सोडलेली बाई आपल्या बाजूला झोपली आहे. डोळे मात्र तिचे बंद आहे. त्याने दौलतला उठवलं, "दादा उठ, दादा उठ, उठ, उठ. बघ बाजूला कोणतरी एक बाई झोपली आहे आपल्या येऊन. उठ." दौलत धाडकन उठला. त्याने विचारलं, "रामा काय झालं?" म्हणतो, "ती बघ माझ्या बाजूला एक बाई झोपली आहे ती बघ." आता मात्र दोघांनी पाहिलं तर बाजूची जागा रिकामी होती. त्या ठिकाणी कोणी नव्हतं. ना बाई होती, ना तो सफेद कापड होता, ना कोणी होता. कुत्रे मात्र पायाखाली शांतपणे झोपलेले आहेत असं त्यांना दोघांनाही दिसलं. दौलत आता रामाला सांगतो, "रामा तू खूप घाबरलाय. थोडंसं तू अ, मनावरती ताण आहे तुझ्या, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या बाबतीमध्ये घडतात. चल आपण जाऊन दुसरीकडे झोपायचं का?" रामा म्हणाला, "नको. आता आता कुठे जाऊन जमीन साफ करणार किंवा कुठे झोपणार? सगळीकडे गवत वाढलेलं आहे. बायका-पोरं झोपले त्यांना कुठे उठवणार? चल आपण पुन्हा एकदा झोपूया या ठिकाणी." आता तो मात्र आपल्या भावाच्या दिशेने तोंड करून झोपला आणि भावाने त्याचा हात आपल्या हातामध्ये धरला आधारासाठी आणि त्याला सांगितलं, "झोप. डोक्यावरनं गोडदी घे. म्हणजे कोण काही तुला दिसणार पण नाही आणि तसं तुला भासणार पण नाही." त्यानं त्या डोक्यावरनं ती पूर्णतः गोडदी घेतली आणि तो झोपण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र त्याला झोप लागण्यासाठी सुरुवात झाली होती. एवढ्यात त्याची चादर अशी पायावरनं अशी कोणीतरी ओढल्याचं त्याला जाणवलं. म्हणजे अशी चादर सरकून त्याच्या छातीच्या म्हणजे पोटाच्या भागापर्यंत आली. पुन्हा त्याने ती चादर अशी ओढून घेतली आणि तो पुन्हा एकदा झोपण्याचा प्रयत्न करतोय. पण पुन्हा एकदा कोणतरी चादर ओढतंय आपलं हे त्याच्या लक्षात आलं आणि तो पुन्हा एकदा उठून बसला, की कोणतरी चादर ओढतंय आणि जसं त्याने त्याच्या भावाच्या बाजूला पाहिलं, आता ती बाई या साइडला झोपलेली होती ना, ती बाई आता त्याच्या भावाच्या त्या साइडला झोपलेली दिसली. तेच पांढरं कापड अंगावरती घेतलंय, केस असे सोडलेले आहेत. तिचे हात-पाय मात्र त्या पांढऱ्या शुभ्र कापडाच्या आतमध्ये होते आणि ती डोळे मिटून होती. जसं काय एखादा तो मृतदेह असावा किंवा तिला गाढ निद्रेत असावी अशी ती बाई होती. ह्याला दिसली आणि हा जोरदार भावाला उठवतोय, "दौलत उठ, उठ दादा उठ. ती बघ बाई आता तुझ्या बाजूला झोपली. उठ लवकर उठ." नवला सांगतोय, "रामा झोप रे, मला झोप येते आणि तू माझी झोप मोड करतोयस. तू पण झोप." "नाही दादा, ती बाई तुझ्या बाजूला झोपली." तेवढ्यात त्या बाईने अशी मान ह्याच्याकडे केल्याने मोठे डोळे करून पाहिले आणि ह्याने मात्र आता जोरदार आपल्या भावाला हलवलं.
दादा उठ, दादा उठ, ती बाई तुझ्या बाजूला झोपली, उठ. आता ह्याने पाहिलं तर दौलतला देखील दिसलं की ती बाई पांढरे शुभ्र कापड अंगावरती घेऊन अक्षरशः झोपली आहे आणि तिचे डोळे आता मात्र याला देखील उघडलेले दिसले आणि ती रागाने दोघांकडे पाहते आहे. ह्या दोघांची अक्षरशः बोबडी वळली. काय बोलावं त्यांना, आपल्या बायका मुलांना हाक मारायला सुद्धा त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना. दोघेही थरथर 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 कापू लागले. एरवी अशा धनगर समाजातली माणसं घाबरेगुबरी नसतात किंवा भीती, त्यांच्या मनामध्ये भीतीही नसतेच. कारण आयुष्य हे त्यांचं पूर्णतः जंगलामध्ये, नदींच्या काठी, शेतामध्येच गेलेलं असतं. घरात ते कमी असतं, परंतु अशी त्यांची फिरतीच जास्त असते आणि तेव्हाचा तो काळ म्हणजे त्यांच्या नशिबाला घरं पण नव्हती. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो पाहिलेली ती बाई, आता मात्र दोघेही घाबरले. दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले आणि दोघेही झोपडीच्या दिशेने, ज्या ठिकाणी बायका मुलांना त्यांनी झोपवलं होतं तिथे धावत धावत गेले. बायका मुलांना उठवलं आणि पाणी प्यायले दोघे. बायका त्यांना विचारते, "काय झालं? काय झालं?" दोघे घामाघूम झालेत, "कापताय कशाला?" अंग अक्षरशः थरथरत होतं. येऊन जाऊन त्या ठिकाणी ते झोपलेल्या तिकडे त्यांचं लक्ष जात होतं. तो अडकवलेला कंदील झाडाला तसाच होता. ते म्हणतात, की "काय झालं तुमच्या बाबतीमध्ये?" दोघेही सांगायला लागले, की "नाही, आम्हाला झोप लागत नाही." बायका मुलांना सांगितलं, ती घाबरते. आता हे सांगतात, की "त्या ठिकाणी आम्हाला झोप लागत नाही. इथेच ही घोंगडी पसरून वगैरे आम्ही झोपतो." आता तो कंदील मात्र त्या झाडाला लटकवलेला होता. कंदील आणण्याची डेअरिंग देखील या दोघांची होईना. दोघेही म्हणाले, "मरूच जाऊ दे तूच कंदील. आता या ठिकाणीच आपण झोपायचं." आता ती गोडदी आणि ते सगळं घोंगडी वगैरे घालून त्या ठिकाणी ते येऊन झोपले. आता झोपलेले असताना मात्र यांना तिथे एक 15-20 मिनिटामध्ये त्या सगळ्या विचारामध्ये सुद्धा गाढ झोप लागली. परंतु तो 1:30 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी त्या दोघांना आता कोणतरी बाई त्या ठिकाणी रडते, जोरदार हसते किंवा कोणाशी तरी बोलते, कुजबुजते, असा सतत आवाज पुढचे 1.5 तास येत होता. सतत आवाज येत होता. यांना जाग यायची. जाग आल्यानंतर तो आवाज कानावरती पडायचा. ते लाकडं पेटतायत, असा तो आवाज यायचा. ह्यांना काही समजेना होतं. अर्धा तास झोप लागत होती. परत 15-20 मिनिटं जाग यायची. परत झोप लागायची. कुत्रे जोरदार भुंकायचे. असं ते दिवसभर, रात्रभर हा हा सगळा प्रकार सुरू होता. कधी एकदा उजाडतंय आणि मग आपण इथून निघून जातोय, असं त्याला झालं होतं. आता म्हणता-म्हणता 6 वाजले. 6 वाजता सगळीजण उठली. बायका पोरांनी बायका पोरं देखील उठली. तोंड वगैरे धुवून झालं आणि त्याने पुन्हा एकदा त्या चुलीमध्ये आग दाखवून आता भाकरी बनवायची, काहीतरी चटणी भाकर खायची आणि शेळ्या मेंढ्यांना घेऊन पुढच्या गावी निघून जायचं, असा बेत होता. आता मात्र त्यांनी ती सपाट जागा सकाळी पाहिली तर ती स्वच्छ जागा होती. आजूबाजूला ते सगळं गवत उगवलेलं, पण झाडाखालची जागा मात्र स्वच्छ होती. एक अर्धा गुंठा असेल. तर ह्या सगळ्यांना आता ह्या दोघां भावांना आता प्रश्न पडला, की सगळीकडे गवत उगवलेलं आणि हीच जागा सपाट कशी, जिथे एकही गवत नाहीये उगवलेलं. अगदी स्वच्छ करतात ना फावड्याच्या सहाय्याने, तसं ते स्वच्छ होतं. त्या ठिकाणी एक गुराखी आपलं गुरं चरवण्यासाठी येताना नदीच्या काठी त्या वाटेवरनं उतरताना दिसला. या दोघांनी विचार केला, की ह्या गुराख्याला विचारायचं, की ही जागा कसली आहे आणि त्याला आपला हा रात्रीचा जो भयानक अनुभव आला तो सांगायचा, असं ह्या दोघांनी ठरवलं. आता भाकरी त्यांच्या बायका बनवत होते, चटणी थोडे त्या दगडावरती वाटत होते आणि ह्यांनी आता ह्यांना राहवलं नाही. त्या नदीकडे जाणाऱ्या गुराख्याला यांनी थांबवलं आणि म्हणले, "दादा जरा थांबा. या गावाचं नाव काय?" असं सगळं त्याने आजूबाजूला थोडीफार माहिती विचारली आणि म्हणाला, की "ह्या जागी आम्ही, ह्या स्वच्छ जागी दिसते ना ही जागा झाडाखालची, तिथे आम्ही रात्री झोपलो तर अचानक वेगवेगळे प्रकार रात्री 12 नंतर व्हायला लागले. एक बाई आमच्या बाजूला सफेद कापड घेऊन झोपलेली अशी दिसायला लागली. वेगवेगळे रडण्याचे आवाज येऊ लागले. लाकडं पेटतात असे जमिनीतून आवाज येऊ लागले. कुजबूज ऐकायला येऊ लागली. कुत्रे रात्रभर भुंकत होते. असं विचित्र प्रकार या ठिकाणी आम्हाला रात्रभर अनुभवायला मिळाला. आम्ही खूप घाबरलो. त्या शेतकऱ्याने विचारलं, त्या गुराख्याने विचारलं, "नक्की कुठे झोपला होता तुम्ही?" तो म्हणे, "हे झाड आहे ना, त्या झाडाच्या खाली ती स्वच्छ जागा दिसते ना, तिथे झोपलो होतो घुंगडी टाकून आम्ही रात्री." अरे त्या अक्षरशः त्या गुराख्याने डोक्यावरती हात मारून घेतला. "अरे देवा! तुम्ही इथे झोपला होतात का? इथे कोणी सांगितलं तुम्हाला झोपायला?" तो म्हणतो, की "इथे नदी होती. नदी शेळ्या-मेंढ्यांना पाणी मिळेल, आम्हालाही जेवणासाठी पाणी मिळेल म्हणून आम्ही इथे या ठिकाणी थोडीशी झोपडी बांधली बायका मुलांसाठी आणि इथे आम्ही झोपलो." तो शेतकरी म्हणतो, की "स्वच्छ जागा म्हणजे ही या गावची स्मशानभूमी आहे. इथे लोकांना गावात जेव्हा एखादा मृतदेह आणून जेव्हा एखादा माणूस मरतो तेव्हा मृतदेह त्याचा इथे जाळला जातो
आणि म्हणून ती जागा स्वच्छ आहे. तिथे काही गवत वगैरे उगवलेलं नाही आणि गेल्या वर्षापासून कोण अ, मेलं नसल्यामुळे इथे तुम्हाला काही खुणा दिसत नाहीयेत किंवा लाकडं दिसत नाहीत किंवा राख वगैरे काही दिसत नाही. पण ही स्मशानभूमी आहे आमच्या गावची आणि इथं माणसांना जाळलं जातं. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र हे फार घाबरले. म्हणजे आम्ही रात्रभर या स्मशानभूमीत झोपलो होतो, जिथे माणसांना जाळतात, जिथे अंत्यसंस्कार करतात, त्या जागी आम्ही झोपलो होतो. त्या दोघांनी कपाळावरती हात मारून घेतले, की काय अनुभव आला आपल्याला रात्री आणि काय अनुभवायला मिळालं हे त्यांना आता कळून चुकलं होतं. तो गुराखी म्हणाला, "इथे तुम्ही राहू नका. ही स्मशानभूमी आहे. ह्या सगळ्या मुलांना वगैरे घेऊन तुम्ही वरती जा. इथून थोडेफार पुढे गेलात तरी चालेल, पण इथे राहू नका. कारण ही स्मशानभूमी आहे. इथे तुम्हाला असे अनुभव येणारच. इथे तुम्हाला कशी झोप लागणार आणि तुम्ही झोपलात ते ज्या ठिकाणी माणसं जाळली जातात त्या ठिकाणी तुम्ही अंथरूण घालून झोपलात. त्यामुळे हे सगळं अनुभवायला मिळालं." दोघांनाही आता ह्याच्यातून त्यांनी एक धडा घेतला होता, की अशी जर जागा सपाट, ज्या आजूबाजूला सगळीकडे गवत आहे आणि तिथेच स्वच्छ जागा, अशी जागा जर असेल, तर त्या ठिकाणी झोपायचं नाही किंवा तिथे थांबायचं देखील नाही आणि आधी चौकशी करायची गावामध्ये. परंतु त्यांची परिस्थिती अशी होती, की काळोख झाला म्हणून ते नदीच्या काठी थांबले होते. चौकशी करण्यासाठी आजूबाजूला वस्ती देखील नव्हती, कोण माणूस देखील मिळाला नव्हता. परंतु आता कुठे जायचं तेव्हा वस्ती करण्याच्या अगोदर चौकशी करायची आणि नंतरच वस्ती करायचं, हा त्यांना एक धडा मिळाला होता. या दोघांनी हा एक भीतीदायक अनुभव घेतला होता. अक्षरशः स्मशानभूमीमध्ये लोकांनी जिथे जाळतात लोकांना, तिथे हे झोपून अ, त्यांना त्यांना एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी आला होता आणि आयुष्यभर ही घटना त्यांच्या लक्षामध्ये राहिली होती. मित्रांनो, माझा एक मित्र आहे सचिन नावाचा. त्यांनी त्यांच्या आजोबांच्या बाबतीमध्ये घडलेली ही घटना आहे. कॉलेजमध्ये आम्ही दोघे एकत्र होतो आणि तेव्हा ही घटना त्याने मला सांगितली होती, की असं-असं माझ्या आजोबांच्या बाबतीमध्ये झालं होतं, जे वडिलांनी त्याला सांगितलं होतं आणि तो एक प्रसंग माझ्या आठवणीमध्ये होता. तर हे मेंढपाळ मुंबई-गोवा हायवे मार्गावरनं कणकवली कुडाळच्या दिशेने येत असताना वाटेत हा सगळा प्रसंग त्यांच्या बाबतीमध्ये घडला होता. तो मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. हा भयानक अनुभव, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. कथेला लाईक करा, चॅनल शेअर करा आणि सर्वांपर्यंत चॅनलला पोहोचू द्या. आपण 10,000 सबस्क्रायबरच्या अतिशय जवळ पोहोचलेलो आहोत. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही नुसत्या कथा पाहू नका. कथा पाहिल्यानंतर 100% चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अजून प्रोत्साहन मिळेल, अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करेन. आजपर्यंत मी दिली आपल्या सर्वांची या भयकथेमध्ये रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो.